लजपतरायवाडीत दुसरा बिबट्या जेरबंद. ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला तरी 5 ते 6 बिबट्यांच्या वावरामुळे घबराट कायम. टिळकनगर वार्ताहर श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे कार्यक्षेत्रातील लजपतरायवाडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणारा दुसरा बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. मंगळवारी रात्री करण्यात आलेल्या या यशस्वी कारवाईमुळे परिसरात काहीसा दिलासा मिळाला असला तरी अजूनही 5 ते 6 बिबट्यांचा वावर असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असल्याने दहशतीचे सावट कायम आहे. नेमकी घटना काय? लजपतरायवाडी येथील ॲड. निजाम जहागीरदार यांच्या शेतवस्तीजवळील झाडीमध्ये या बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला होता. सायंकाळच्या वेळी बिबट्या प्रत्यक्ष दिसून आल्याने शेतकरी आणि मजुरांमध्ये भीतीचे वातावरण होते. ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर वन विभाग आणि एकलहरे ग्रामपंचायतीने या ठिकाणी तातडीने पिंजरा लावला. असा रचला सापळा. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजऱ्यात राहुल खंदारे व प्रीतम जाधव यांनी भक्ष्य म्हणून कोंबडी ठेवली होती. रात्रीच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या पिंजऱ्यात अडकला. बिबट्या अडकल्याचे समजताच वनरक्षक अक्षय बडे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बिबट्याला ताब्यात घेतले. यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा पाठपुरावा. या प्रकरणाचा तंटामुक्ती अध्यक्ष अन्सार शेख, ज्येष्ठ पत्रकार लाल मोहम्मद जहागीरदार, सरपंच रिजवाना शेख, उपसरपंच अनुसया इंगळे, सरपंचपती अनिश शेख, माजी उपसरपंच रमेश कोल्हे, विलास ठोंबरे, संजय अग्रवाल आणि ग्रामविकास अधिकारी रवींद्र पवार यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी वनविभागाकडे पाठपुरावा केला होता. कारवाईत योगदान देणारे पथक वनरक्षक अक्षय बडे, विलास ढगळे, राहुल कानडे, बंडू खेमनर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ सिकंदर शेख, अजय खंडागळे, जावेद शेख, संदीप हेलिंगे, बबन गायकवाड, बबन झिने, तुळशीराम हेळिगे यांनी या मोहिमेत मोलाचे सहकार्य केले. अजूनही धोक्याची टांगती तलवार. दुसरा बिबट्या पकडला गेल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार परिसरात अजूनही 5 ते 6 बिबट्यांचा वावर आहे. ही बाब लक्षात घेऊन वन विभागाकडून पुन्हा पिंजरा लावण्यात येणार असल्याची माहिती अक्षय बडे यांनी आरकेएस न्यूजचे प्रतिनिधी रिजवान जहागीरदार यांच्याशी बोलताना दिली.